ठिपके जोड व गिरव. इयत्ता पहिली, प्रकरण 6. लिहिण्याचा सराव. आकार ओळखा, ठिपके जोडा आणि सुंदर चित्रे पूर्ण करा. उद्दिष्ट: पेन्सिलच्या साहाय्याने ठिपके जोडून आकार गिरवण्याचा सराव करणे. साहित्य: पेन्सिल, वही, पाटी किंवा धूळपाटी, रंगपेटी. आडव्या रेषा गिरवूया. आडवी रेषा म्हणजे डावीकडून उजवीकडे जाणारी सरळ रेषा, रस्त्यावरील पांढऱ्या रेषांसारखी. सराव करा. ठिपक्यांवर पेन्सिलने हळूहळू रेषा काढा. डावीकडून सुरुवात करा. उभ्या रेषा गिरवूया. उभी रेषा म्हणजे वरून खाली जाणारी सरळ रेषा, शिडीच्या काठ्यांसारखी. सराव करा. वरून खाली पेन्सिल चालवा. ठिपके जोडत जोडत जा. तिरक्या रेषा गिरवूया. तिरकी रेषा म्हणजे एका कोनात जाणारी रेषा, डावीकडून उजव्या बाजूला वर किंवा खाली. सराव करा. ठिपक्यांवर तिरकी रेषा काढा. हळूहळू सराव करा. गोल आकार गिरवूया. गोल म्हणजेच वर्तुळ, सूर्य, चंद्र, चाक यांसारखा आकार. चंद्रकोर गिरवूया. चंद्रकोर रात्रीच्या आकाशातील सुंदर चंद्रासारखा वाकलेला आकार. सराव करा. गोल व चंद्रकोर ठिपक्यांवर पेन्सिलने गिरवा. वही व पाटीवर सराव करा. अक्षरांचे आकार गिरवूया. इंग्रजी अक्षरांचे आकार ओळखा आणि ठिपके जोडून गिरवा. सी, वाकलेला आकार. चंद्रकोरासारखा गोलाकार आकार. ओ, पूर्ण गोल, वर्तुळासारखा बंद गोलाकार. यू, खालून गोल, वाडग्यासारखा आकार. आणखी अक्षरे गिरवूया. एस, गोगलगाईसारखा. झेड, तिरक्या रेषांचा. सराव करा. एस व झेड हे आकार वही, पाटी व धूळपाटीवर वारंवार गिरवा. ठिपके जोडून चित्र पूर्ण करा व रंग भरा. आता आपण ठिपके जोडून एक सुंदर चित्र पूर्ण करणार आहोत. पेन्सिलीने ठिपके जोडा आणि मग रंगपेटीने रंग भरा. पाऊल 1, ठिपके ओळखा. पाऊल 2, पेन्सिलने जोडा. पाऊल 3, रंग भरा. आपण काय शिकलो? आडव्या रेषा, डावीकडून उजवीकडे सरळ रेषा काढणे. उभ्या रेषा, वरून खाली सरळ रेषा काढणे. तिरक्या रेषा, कोनात जाणाऱ्या रेषा काढणे. गोल व चंद्रकोर, वर्तुळ व वाकलेले आकार गिरवणे. शिक्षकांसाठी सूचना. सूचना: विद्यार्थ्यांकडून पेन्सिलच्या साहाय्याने ठिपके जोडून आकार गिरवून घ्यावेत. वरीलप्रमाणे आकार गिरवण्याचा सराव करून घ्यावा. वही, वहीवर सराव करावा. पाटी, पाटीवर वारंवार गिरवावे. धूळपाटी, धूळपाटीवर मुक्त सराव. शाब्बास, खूप छान सराव केला.